आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे केशव, तू म्हणतोस की प्रत्येक प्राणी त्याच्या त्याच्या प्रवृत्तीनुसार वेगवेगळ्या कामना करत असतो, परंतु माझ्या विचाराने प्राण्यामध्ये भलेही कोणता गुण वरचढ असोत, त्याची कोणतीही प्रवृत्ती असोत, तरी सुद्धा प्रत्येक प्राणी एकाच प्रकारची कामना करतो. अर्थात प्रत्येक प्राणी केवळ सुखाचीच कामना करतो, दुःखाची कामना कोणीही करत नाही. त्याला कधीही दुःखी व्हायचं नसतं, त्यामुळे सदैव सुखासाठी प्रयत्न करत राहतो. भले मग तो प्राणी राजा असोत वा रंक असोत, स्त्री असोत वा पुरुष. तू बरोबर बोलतोयस अर्जुना, की सगळे सुखाचीच कामना करत असतात, परंतु सुखाची परिभाषा प्रत्येक व्यक्तीच्या प्रवृत्ती आणि रुचीप्रमाणे बदलत जाते. एखाद्या साधू पुरुषाला दुसऱ्याला सुख देऊन सुख मिळतं, दुसऱ्याचं सहाय्य करून तो आनंदी होत असतो. आणि एखाद्या नीच प्रवृत्तीच्या मनुष्याला दुसऱ्यांना दुःख देऊन सुख मिळतं. दुसरा सुखी असेल तर त्याला दुःख होतं. याचमुळे सुख आणि दुःखाची परिभाषा आपापल्या प्रवृत्ती आणि रुचीनुसार प्रत्येक प्राण्याकरता वेगवेगळी आहे. हे केशवा, तुझ्या म्हणण्यानुसार व्यक्ती अज्ञानाच्या अंधकारात आपल्या अहंकाराचा हात धरून भटकत असतो आणि म्हणूनच समर्पण करू शकत नाही. म्हणजेच अज्ञानच समर्पणाच्या मार्गातील अडचण म्हणतं. तर मग अज्ञानाच्या अंधकाराला दूर करायचं आणि ज्ञान प्राप्त करायचा सोपं मार्ग सांग. श्रद्धा. हे अर्जुना, ज्ञान प्राप्त करायचं मूळ साधन केवळ श्रद्धा आहे. श्रद्धेच्या बीजातूनच विश्वासाचा अंकुर फुटतो. आणि आस्थेचं रोपटं फुलायला लागतं. आणि मग याच रोपावर ज्ञानाची फुलं उमलतात. हे शिवशंकर, भगवान श्रीकृष्ण भक्तीऐवजी श्रद्धेला अधिक महत्त्व का देत आहेत? देवी, श्रद्धेशिवाय भक्ती कशी घडू शकते? श्रद्धेतच तर भक्तीचं बीज आहे. मनुष्यासाठी श्रद्धाच ते दिव्य नेत्र आहेत, ज्याद्वारे एक आंधळा मनुष्यही भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन करू शकतो. ती श्रद्धाच तर आहे जी मनुष्याला एका पाषाणाच्या मूर्तीतही भगवंताचं दर्शन घडवते. जसं माझ्या श्रद्धावान भक्तांना शिवलिंगात माझंच रूप दिसतं, परंतु एका नास्तिकाला तो केवळ एक दगडाचा तुकडाच वाटतो. देवी, श्रद्धा नसेल तर भगवंत जरी समोर उभे असतील तरी तो नास्तिकाला भगवंत नाही, त्याला काहीतरी वेगळंच दिसणार. श्रद्धा तो सरळ आणि सोपा मार्ग आहे जो मनुष्याला प्रेम आणि शांतीकडे घेऊन जातो. कारण श्रद्धेमुळेच मनुष्य निष्ठावान बनतो. आणि ज्या मनात श्रद्धा नसेल ते मन संशय आणि संदेहाच्या अंधकारात अशा प्रकारे भरकटतं की नाही त्यांना या लोकात सुखाचा मार्ग सापडतो आणि नाही परलोकात त्यांना शांतीची प्राप्ती होते. ज्या मनात श्रद्धा नसेल तिथे शंका असते,
जसं की जिथे उजेड नसेल तिथे अंधार असतो, ना श्रद्धा असेल नाही आस्था असेल, तर मग मनुष्य आस्तिक राहणार नाही, नास्तिक बनून जाईल आणि तो कदापि सुखी होऊ शकणार नाही. हे अर्जुना, संशयाच्या अंधाराला ज्ञानाच्या प्रकाशाने जो नष्ट करतो आणि ज्ञानातून मिळालेल्या बुद्धीच्या साहाय्याने जो स्वतःला समर्पित करतो त्याला कर्म बांधू शकत नाही. म्हणून हे पार्था, अज्ञानामुळे जो संदेह तुझ्या मनात उत्पन्न झाला आहे त्याला ज्ञान आणि विश्वासाच्या तलवारीने कापून आपल्या कर्मरूपी युद्धासाठी कंबर कसून उभा राहा. वा प्रभू वा. पार्था, एक गोष्ट लक्षात ठेव. फळाच्या वासनेने फळावरच दृष्टी ठेवून कर्म करणारा सकाम मनुष्य उत्तम कर्म करून सुद्धा कर्मयोगी होऊ शकत नाही. अशा मनुष्याला प्रसिद्धीसारखे लाभ प्राप्त होऊ शकतात, परंतु त्याला परमात्मा आणि शांतता प्राप्त होऊ शकत नाही. हे पार्था, मोह बुद्धीचं अज्ञान असतं आणि याच अज्ञानामुळे मनुष्य भौतिक आकर्षणात अडकून जातो. त्याला ठाऊक नसतं की देह तसेच समस्त भोग नश्वर आहेत, मिथ्या आहेत. जेव्हा मनुष्याला सत्य आणि असत्य अथवा नित्य किंवा अनित्य यामधला फरक समजतो तेव्हा तो निरासक्त होऊन जातो. त्याला कोणत्याही गोष्टीचं आकर्षणच उरत नाही. याचा दुसरा अर्थ आहे मोहाचा त्याग करणं. तसंच मोहाचा लोभ झाल्यानंतर मनुष्य कोणत्याही प्रकारे कोणत्याही वस्तूकडे आकर्षित होत नाही. हे पार्था, यथार्थ ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर आपोआप मोह सुटून जातो. आत्मिक योग बलाची वृद्धी होते आणि योग बलामुळे मन स्थिर होतं आणि स्थितप्रज्ञ झाल्यामुळेच मनुष्याचा परमात्म्याबरोबर योग घडून येतो. पार्था, तू सुद्धा आत्मिक योग बलाने स्वतःच्या अंतरात्म्यात डोकावून परमात्म्याला बघण्याचा प्रयास कर. समबुद्धी कर्मयोगाचा आचरण कर आणि स्थितप्रज्ञ होऊन जा. हे पार्था, स्थितप्रज्ञ महापुरुष सुखदुःखाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये आत्मिक शांतता अबाधित ठेवून असतो. परमानंदात लीन असल्यामुळे अशा मनुष्याला सुख दुःख कधीही विचलित करत नाहीत. अशा स्थितप्रज्ञ मनुष्याचं मन त्या दिव्याप्रमाणे असतं ज्याची ज्योत स्थिर असते, कधीही डोलत नाही. प्रभू, दिव्याची ज्योत जास्त काळापर्यंत स्थिर आणि न डोलता राहू शकत नाही. ती हवेच्या हलक्याशा झुळकीने सुद्धा फडफडू लागते. हो देवी पार्वती, प्रभू श्रीकृष्ण हेच तर समजावतायत की मनुष्याचं मन कामनांच्या वादळात ठेवलेल्या त्या दिव्यासारखंच असतं. कामनांची तीव्र वावटळ त्या दिव्याच्या वातीला स्थिर राहू देत नाही. प्रभू हा उपदेश देत आहेत की मनाला स्थिर ठेवण्यासाठी मनातील इच्छांना आवर घालायला हवा. जर इच्छांना आवर घातला नाही ना, तर एका इच्छेतून दुसरी, मग दुसरीतून तिसरी कामना जन्म घेत राहते आणि हे चक्र कधीही थांबत नाही. जसं जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे घर नसतं
तेव्हा तो मनुष्य एका झोपडीची कामना करत असतो. झोपडी मिळून जाते तेव्हा त्याहून मोठ्या घराची इच्छा करतो, मग त्याहून मोठं घर, आणि मग राजमहालाची अपेक्षा करू लागतो. त्याची एकच कामना विराट रूप धारण करून वाढतच राहते. तर मग मनुष्य या इच्छांना कसा आवर घालू शकतो? याचा योग्य आणि सरळ उपाय हा आहे की मनुष्याने मनात संतोष निर्माण करावा. जिथे ज्या अवस्थेमध्ये ज्या क्षणाला त्याला समाधान मिळून जातं, तिथेच त्या क्षणाला प्राणी सुखी आणि शांत होऊन जाईल. हे पार्था, मोह बुद्धीचं अज्ञान असतं आणि याच अज्ञानामुळे मनुष्य भौतिक आकर्षणात अडकून जातो. त्याला ठाऊक नसतं की देह तसेच समस्त भोग नश्वर आहेत, मिथ्या आहेत. जेव्हा मनुष्याला सत्य आणि असत्य अथवा नित्य किंवा अनित्य यामधला फरक समजतो, तेव्हा तो निरासक्त होऊन जातो. त्याला कोणत्याही गोष्टीचं आकर्षणच उरत नाही. याचा दुसरा अर्थ आहे मोहाचा त्याग करणं. तसंच मोहाचा लोभ झाल्यानंतर मनुष्य कोणत्याही प्रकारे कोणत्याही वस्तूकडे आकर्षित होत नाही. हे पार्था, यथार्थ ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर आपोआप मोह सुटून जातो. आत्मिक योग बलाची वृद्धी होते आणि योग बलामुळे मन स्थिर होतं. आणि स्थितप्रज्ञ झाल्यामुळेच मनुष्याचा परमात्म्याबरोबर योग घडून येतो. पार्था, तू सुद्धा आत्मिक योग बलाने स्वतःच्या अंतरात्म्यात डोकावून परमात्म्याला बघण्याचा प्रयास कर. समबुद्धी कर्मयोगाचं आचरण कर आणि स्थितप्रज्ञ होऊन जा. हे मधुसूदन, हे स्थितप्रज्ञ काय असतं? कृपया समजावा. पार्था, दुःख भोगताना देखील ज्याच्या मनात उद्वेग नसतो आणि जो ना सुखाची लालसा बाळगतो, तसंच ज्याच्या हृदयात क्रोध, मोह, भय आदी विकारांसाठी कोणतंही स्थान नसतं, तो मनुष्य स्थितप्रज्ञ असतो. हे पार्था, स्थितप्रज्ञ महापुरुष सुखदुःखाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये आत्मिक शांतता अबाधित ठेवून असतो. परमानंदात लीन असल्यामुळे अशा मनुष्याला सुखदुःख कधीही विचलित करत नाहीत. अशा स्थितप्रज्ञ मनुष्याचं मन त्या दिव्याप्रमाणे असतं ज्याची ज्योत स्थिर असते, कधीही डोलत नाही. प्रभू, दिव्याची ज्योत जास्त काळापर्यंत स्थिर आणि न डोलता राहू शकत नाही. ती हवेच्या हलक्याशा झुळकीने सुद्धा फडफडू लागते. हो देवी पार्वती, प्रभू श्रीकृष्ण हेच तर समजावतायत की मनुष्याचं मन कामनांच्या वादळात ठेवलेल्या त्या दिव्यासारखंच असतं. कामनांची तीव्र वावटळ त्या दिव्याच्या वातीला स्थिर राहू देत नाही. प्रभू हा उपदेश देत आहेत की मनाला स्थिर ठेवण्यासाठी मनातील इच्छांना आवर घालायला हवा. जर इच्छांना आवर घातला नाही ना, तर एका इच्छेतून दुसरी, मग दुसरीतून तिसरी कामना जन्म घेत राहते आणि हे चक्र कधीही थांबत नाही. जसं
जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे घर नसतं तेव्हा तो मनुष्य एका झोपडीची कामना करत असतो. झोपडी मिळून जाते तेव्हा त्याहून मोठ्या घराची इच्छा करतो, मग त्याहून मोठं घर, आणि मग राजमहालाची अपेक्षा करू लागतो. त्याची एकच कामना विराट रूप धारण करून वाढतच राहते. तर मग मनुष्य या इच्छांना कसा आवर घालू शकतो? याचा योग्य आणि सरळ उपाय हा आहे की मनुष्याने मनात संतोष निर्माण करावा. जिथे ज्या अवस्थेमध्ये ज्या क्षणाला त्याला समाधान मिळून जातं तिथेच त्या क्षणाला प्राणी सुखी आणि शांत होऊन जाईल. हे कृष्ण, तू म्हणतोयस की स्थितप्रज्ञ बनण्यासाठी मनाच्या दिव्याची ज्योत स्थिर ठेवा, अर्थात मनाला इथे तिथे डोलू देऊ नका. याचा अर्थ असा झाला की कर्म करतेवेळी मनाच्या ऐवजी बुद्धीचं म्हणणं आहे का? मनाला बुद्धीच्या ताब्यात ठेवा, असंच ना? नाही अर्जुना, केवळ बुद्धीवर विश्वास ठेवण्यात देखील धोका आहे. ते अशासाठी कारण विनाश काळ येताच मनुष्याची बुद्धी देखील भ्रष्ट होते. अर्थात जेव्हा विपरीत समय येतो तेव्हा मनुष्याची स्वतःची बुद्धीच त्याला चुकीच्या मार्गाने घेऊन जाते.